नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज बघा लवकर उठून आवरावरी केली. सगळ्यांना पाणी दिलं आंघोळीला आणि सगळ्यांनी आंघोळ वगैरे केल्यावर मी अंगण वगैरे लोटून घेतलं. दोन्ही घरं लोटून घेतली. सगळे कपड्याच्या घड्या करून ठेवल्या आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतर म्हणलं आता बाहेरचं थोडं तुम्हाला दाखवायचं होतं. तर बाहेर बघा हे कुठल्या फुलाचं झाड आहे ते माहीतच नाही. तर बघा ते समोर आलेलं आहे दरवाजाच्या समोर. तर पाणी पण हे भरून ठेवलेलं आहे आणि थोडी मी फुलाची झाडे इथे लावलेली आहेत. तर गाडी पण आहे बघा इथं, गाडीला ऊन लागते मी त्यावर झाकलेलं आहे. आणि पुन्हा हे सगळं झाल्यानंतर म्हणलं आता देवपूजा वगैरे करून घ्यावं. देवपूजेची सगळी तयारी केली आणि देवपूजा करून घेतली. तर खूप छान असे आपले स्वामी दिसत आहेत बघा. स्वामींना नवीन कपडे घातलेले आहेत. अभिषेक वगैरे घालून सर्व देवांना पूजा करून घेतली आणि साखरेचा पहिल्यांदा नैवेद्य दाखवलेला आहे. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा नाश्त्याचा नैवेद्य दाखवते. पूजा झाल्या पहिला साखरेचाच नैवेद्य दाखवते. तर बघा या 4-5 दिवसात आता 20 तारखेला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे. तर तुम्ही 20 तारखेपर्यंत आजपासून सुरुवात केली तर चालेल किंवा कालपासून पण सुरुवात केली असली तर चालेल. तर आता स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचे आहे किंवा गुरुचरित्र पारायण केले तरी चालते. आणि हे जर नाही झालं तर श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप करायचे आहे. पण जप करायचा आहे 108 वेळा. तुम्हाला पण अनुभव येणारच. तरी तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून